स्वामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक, जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय अक्का स्वामी महाराज की जय, छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, सब संतन की जय। जोगळेकरांच्या श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत। त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या मातोश्रींनी आणि बहिणींनी दिली। पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा मला आता घाम फुटलेला आहे की एवढी पुस्तकं तर आपणही वाचली नाहीत। सावरकर काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, पु ल देशपांडे काय, आणि अशा जागृत प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्वाच्या शेजारी मी बसलो याचं एक दडपण आहे मला, खरंच सांगतो, म्हणजे अतिशयोक्ती नाहीये। मातोश्रींना मी म्हणालो की माझी जी काही लेखन क्रिया झाली त्या बहुतांश ग्रंथांच्या प्रकाशनाला आई, वडील, बहीण, भाऊ, मुलं, भाऊजया असा हा पारिवारिक कार्यक्रम आहे आपला। जसं त्यांचं कुटुंब आहे, ते नाटकाचं नाव होतं कुटुंब रंगलय काव्यात, तसं हे कुटुंब रंगलय समर्थांच्या काव्यात, सगळं कुटुंब आहे। तसंच ग्राहक पंचायतीच्या कार्यासाठी एक कुटुंब इथं या ठिकाणी आलेलं आहे, तेही रमलेलं आहे कुटुंब। माझे मित्र अरुणराव वाघमारे, त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाबाईनी, मुलगा समर्थ, आकांक्षा मुलगी ती आता पायलटचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आहे, हर्षू, हे सगळं कुटुंब। मी तुम्हाला सांगतो की काही पूर्वसंचित असल्याशिवाय, काही कृपा असल्याशिवाय असं कधी घडत नाही की सगळं कुटुंब एका कार्यासाठी प्रेरित होऊन काम करते, आणि तेही निस्पृहपणे। आपण वेबसाईट केली, दासबोध सखोल अभ्यास, मला वाटतं 70-75 हजार रुपये त्यांची फीस दिली दासबोध सखोल अभ्यासची। 1 लाख रुपये सांगितले होते त्यांना। म्हणलं अहो हे, आणि ते रघुवीर सिनेमाचे त्यांनी मार्केटिंग केलेलं वगैरे, मग त्यांना म्हणालो की हे काम आपलं आहे। 1 लाख रुपये सांगितले होते, ते 75 हजारापर्यंत कमी झाले। 75 हजार रुपये देऊन दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन याची वेबसाईट तयार केली। मी कधी कधी विचार करतो की हे जे काम पर्वता एवढं उभा केलंय या जोगळेकर कुटुंबाने, माझ्या माहितीप्रमाणे 4-5 लाख रुपये तर सहज घेतले असते एखादे, सहज। पण पाठीचा पाठ दुखतीये, मान दुखतीये, तरी पण दोघं नवरा बायको, 2 मुली, मला कौतुक वाटतं। ह्या डॉक्टर आहे अनघा, मुलगी इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे, आणि काय काय संकल्पना येत आहेत त्या आता मला थोड्या दिवसापूर्वी ते बोलले, आपण AI ला जर यात ऍड केलं तर म्हणाले अजून आपल्याला
वेगळा एक आयाम मिळेल. उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्या मुलाचं लग्न जमत नाही असा जर मला प्रश्न असेल तर समर्थांनी काय सांगितलं, कुठल्या ओव्या आहेत, एवढं लिहिलं की ती AI सगळं आणून देईल पुढे. काय कमाल आहे. त्याच्यावर हळूहळू त्यांचं काम चालू आहे. म्हणजे ते आता म्हणाले की पुढे काय माहिती नाहीये, पण आहे, पुढे भरपूर आहे. त्यांनी नाव घेतलं योगेश बुवांचं, ते ठीक आहे, ते अधिकारी आहेत. माझा फारसा त्यात काही रोल नाहीये, खरं सांगतो मी. कुणी मला म्हणाले की मी सदर लिहितोय. अरे वा, लिहा की, छापलं पाहिजे ते त्यांचा सुरुवातीचा आग्रह होता की ई बुक करू. म्हणलं ई बुक करा, पण प्रकाशन करा, एक कार्यक्रम घ्या. ई बुक अशी असंख्य प्रकाशित होतात, ती जगाच्या कानाकोपऱ्यात जातात, ते व्हायला पाहिजे. आज किती ऊर भरून आला ना ताईचा, की बाबा आपल्या भावाच्या ग्रंथाचं प्रकाशन आहे. आईला काय वाटत असेल, 85 वर्षाची आई आहे, किती हुरूप आहे, किती उत्साह आहे की आपल्या मुलाचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आठवड्यातले 5 दिवस वेगवेगळे विषय चाललेले असतात. मी प्रत्येकाला सांगतो, हे सगळं सेव्ह करून ठेवा, याचं ग्रंथ प्रकाशित करायचा. आणि होत आहे. असं एक मोठं काम या निमित्ताने होत आहे. आणि त्यांना जशी त्यांचे मित्रवर्य संतांची कृपा आहे, अशी कृपा आपल्या सगळ्यांवर असली पाहिजे. संतांच्या कृपेशिवाय काही होत नाही. सद्गुरु कृपा तेची किली, समर्थांनी दासबोधात सांगितलं. द्वैताची कपाटं उघडायची असतील तर किल्ली कोणती आहे? सद्गुरूंची कृपा. सद्गुरु कृपा तेची किली, किली म्हणजे किल्ली. अशी त्यांच्यावर त्यांचे मित्र आहेत. आम्हाला तर संत सापडत नाही, आम्ही त्यांना दुरूनी नमस्कारू म्हणतो, पण त्यांचा तर मित्रच आहे. मग आता काय, असे ग्रंथावर ग्रंथ निघाली पाहिजे. आम्हाला बोलवा, म्हणजे प्रत्येक वेळी माझ्याच हातून ग्रंथाचं प्रकाशन झालं पाहिजे याचा अट्टहास नाही. इथं बसायला बोलावलं तरी चालेल. 1 रुपयाचा मोबदला न घेता एखाद्या विशिष्ट ध्येयाने काम करत राहणं हे अत्यंत दुरापास्त असं आहे. हा श्रावणाचा महिना आहे. समर्थांच्या आणि त्यांचे श्रेष्ठ बंधू गंगाधर पंत यांच्या वाङ्मयामध्ये नृसिंहाबद्दल, माझं कुलदैवत नृसिंह आहे. आज या ठिकाणी माधवराव किल्लेदार नाही आहेत, पण ते नृसिंहाचा फार श्लोक सुरेख म्हणतात. वाह. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युमुत्युम नमाम्यहम. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या बंधूंचा जो ग्रंथ आहे, मी एकदा नृसिंहाच्या मंदिरात गेलो संभाजीनगरला, आणि तिथले गुरुजी मला असं म्हणाले की समर्थांच्या बंधूंनी म्हणले, त्यांनी काय सांगितलं, तोडगे सुचवलेत म्हणले. काही प्रश्न येतात आपल्या जीवनामध्ये, तर त्यावर तोडगे सुचवलेत आणि ते मिळतील का मला. मग मी जरा विचार केला की म्हणलं हे जरा शोधून काढलं पाहिजे. आपल्यालाही माहिती नाहीये की गंगाधर पंतांनी कुठल्या अडचणीवर काय तोडगा सुचवलाय. समर्थांच्या वाङ्मयामध्ये असला कुठलाही तोडगा सापडणार नाही. त्यांनी जर म्हणलं असतं, तुम्ही म्हणाला असतो तुम्हाला कुणीतरी गडबड सांगितली आहे, चुकीचं सांगितलंय, असे तोडगे समर्थ कधीही सुचवत नाही. गंगाधर पंतांनी सुचवले. तर त्या ग्रंथाचा मी शोध घेतला. 600 पानांचं ते डाउनलोड केलं, 2 स्पायरल बाइंडिंग केल्या, आणि त्यामध्ये मला प्रल्हाद उपाख्यान असं 108 ओव्यांचं नृसिंहावरचं प्रल्हादाचं चरित्र आहे सगळं त्यामध्ये, आणि नृसिंहाची कृपा. आता श्रावण महिना आहे, आमच्या घरी दर शनिवारी ह्या नृसिंहाचं कुलाचार वगैरे असतो. तर मी असा विचार केला की आपण या विषयावर काही चिंतन मांडूया की शक्यतो आपल्या अभ्यासामध्ये कुठे नाही आहे.
मला जसा मी शाळेत शिकायला लागलो, विज्ञान शिकायला लागलो, तेव्हा असं एक शिकवलं गेलं की आपली मानवाची उत्क्रांती ही माकडांपासून झाली. आणि आम्ही ते घोकंपट्टी केली आणि ते खरं मानलं. पण आपण जेव्हा दशावताराचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की माकडांपासून आपली काही उत्पत्ती झालेली नाही. हे पक्क 100%. मग आता माकडांची माणसं का होत नाहीत? किंवा माकडांचे पूर्वज कोण आहेत? पण एक मात्र नक्की आहे, समर्थांनी दासबोधामध्ये सगळ्या संतांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला की कशी रचना झाली किंवा कसं इव्होल्युशन होत गेलं, मानवी जीवनाचं इव्होल्युशन कसं होत गेलं. समर्थ म्हणतात सर्व जीवाचे मूळ ते आप. आणि आपण जर पाहिलं, आधुनिक विज्ञान जर पाहिलं, तर आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अमिबा हा एक पेशीय जीव पाण्यात जन्म झाला त्याचा, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पाणी हे मूळ जीवन आहे. म्हणून पहिला अवतार मत्स्यावतार आहे. दशावतारामध्ये पहिला अवतार हा मत्स्यावतार आहे. नंतर कुर्मावतार आहे, पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणार. तिसरा आहे वराहावतार, चिखल तयार झाला. अशा मग पुन्हा वामन अवतार, त्याच्या अगोदर अर्धा माणूस अर्धा सिंह प्राणी, असा नृसिंह अवतार. नंतर पुरुष तो लहान आहे म्हणून वामन अवतार. कृष्ण, परशुराम, राम, कृष्ण वगैरे हे नंतर असं झालं. याला लॉजिक आहे ह्याच्या पाठीमागे. त्यामुळे जे त्यांनी सांगितलं, आमच्या आप्पांनी फार सुरेख पोवाडा रचलेला आहे की मेकॉलेने आमची बुद्धी भ्रष्ट केली. त्या पोवाड्याचं ध्रुवपद आहे, मेकॉलेनी आमची बुद्धी भ्रष्ट केली. फार सुरेख पोवाडा आहे. आप्पा म्हणजे स्वामी वरदानंद भारती. असा हा मानवी जीवनाचा उत्क्रांतवाद आहे आणि तो आपण आता रेटून मांडला पाहिजे. याच्या पाठीमागे लॉजिक आहे. तुम्ही म्हणता ना एक पेशी अमिबा पाण्यात जन्माला, आम्ही पण तेच म्हणतो. समर्थांनी आपनिरूपण 16वा दशक जर आपण पाहिला सप्ततीन वयाचा, तर त्यामध्ये प्रत्येक पंचमहाभूताचं जे विवरण केलेलं आहे. आणि मला म्हणजे आता तिसऱ्या दशकाचं विवरण करत असताना, ते समास वाचत असताना अनेक वेळा वाचलेले ते समास, पण असं वाटतं की समर्थ गायनकोलॉजिस्ट आहेत का? अस्थिपंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेद मांस भरविला, कार्डिओलॉजिस्ट आहेत का? अनाटॉमिस्ट आहेत का? डॉक्टर बसलेले तिथं समोर, त्यांचे चिरंजीवी डॉक्टर झालेत आता. तर मला असं खूप आश्चर्य वाटतं. आपनिरूपण समाज पाहत असताना सगळा विचार जर पाहिला तर असं वाटतं की हे गायनेकोलॉजी सगळं आलेलं आहे. रजस्वलेचा जो विटाळ त्याचाच आळून झाला गाळ, ते बरोबर आहे ना. फर्टिलायझेशनची डेट आली 13, 14, 15 हे 3 दिवस नाही झालं फर्टिलायझेशन बाहेर. एवढा सूक्ष्म विचार 350 वर्षापूर्वी समर्थांनी केला. या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतं. मी गाथांचं पारायण केलं, म्हणजे इतर संतांना कमी लेखणं हा भाव माझ्यात नाहीये, पण वयाच्या 32-33व्या वर्षापासून जो दासबोध हातात आला ते एक भुरळच पाडत गेला. आणि जसा जसा विवर्ता विशेष कळू लागे, अशा प्रकारे या ओव्यांचा अर्थ हा उमगत जातो. एखाद्या पक्षाने उंच भरारी घ्यावी, खूप वेळा पंख फडफड फडफड करावे आणि त्यानंतर पंख स्टेडी ठेवावेत आणि पाहिजे तशी गिरकी घ्यावी, असा दासबोधाचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की असं आपलं होत आहे. शेवटच्या समासामध्ये जी ओवी विवर्ता विशेष कळू लागे, कसं विवरण असलं पाहिजे, त्या पक्षासारखं विवरण असलं पाहिजे. समर्थांनी 78-79 आरत्या रचल्यात. त्यामध्ये 4 आरत्या नृसिंहावर आहेत. आणि नृसिंहाचं मध्यंतरी एक पोस्ट आली होती बघा, ते
काव्य आहे समर्थांचं, आणि ते बोलत असताना ज्यांची जिव्हा अडखळते त्यांनी हे काव्य म्हणावं असं म्हणून ते आलं होतं. मला आनंद भागवत आहेत, त्यांनी विचारलं की खरं खरंच ही समर्थांची रचना आहे का? म्हणलं हो आहे. समर्थांच्या समग्र वाङ्मयामध्ये ही रचना आहे. समर्थ नृसिंहाच्या या आरतीमध्ये, हे पुस्तक आहे त्या आरत्यांचं, सुनील दादा चिंचोळकरांनी आज्ञा केली त्याप्रमाणे हे लेखन क्रिया झाली. आणि याच्यावरचं विवरणात्मक पुस्तक आता मला वाटतं की पुढच्या वर्षी का होईना, पण बऱ्याच जणांनी मला विचारलं की हे याचं विवरण पण पाहिजे, याचा सार घेतलाय तुम्ही म्हणले सुरुवातीला, याचं विवरण पाहिजे, शब्दांचा अर्थ पाहिजे. त्यामुळे तेही आपल्याला आपण ते करूया. दासच्या या व्यासपीठाच्या वतीनंच ते आपण करू. समर्थांनी या ज्या 4 आरत्या लिहिलेल्या आहेत, या आरत्यांमध्ये समर्थांचं उग्र रूप आहे. एका आरतीमध्ये उग्र रूप आहे, एका आरतीमध्ये तो किती शीतल आहे याचं वर्णन आहे. एका आरतीमध्ये समर्थ म्हणतात, उग्र बहुत नृसिंह उपासना, लोभे सांभाळिले देव भक्त जना. आपण आता ज्योतीची पूजा केली. यामध्ये 4 फोटो आहेत. पहिला नृसिंहाचा आहे, दुसरा कालिया मर्दनाचा आहे, खाली त्या ज्योती आहेत, नंतर बृहस्पती आणि चंद्र असं काहीतरी 2 हे आहे. पहिला नृसिंह काय आहे? हे ज्योतीची पूजन करणं म्हणजे आपल्या घरातल्या लहान बाळांचं रक्षण करण्याची हे प्रार्थना आहे त्या देवीला. लहान बाळाचं रक्षण, प्रल्हादाचं रक्षण नृसिंहाने केलं. उग्र रूप असताना सुद्धा कुणी जवळ यायला तयार नाही. देवादी देव सुद्धा जवळ यायला तयार नाही. लक्ष्मी माता जवळ यायला तयार नाही. पण प्रल्हादासाठी म्हणून तो अवतार घेतला. आणि लोभे सांभाळिले देव भक्तजना असं समर्थ म्हणतात. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, जानुवरी चिरियेला निशाचर. ते लक्ष्मी निवास जयंत त्याची जानू ते नव्हे, जानूने सेतुप्रत जंगे जंगे दशमुखांतका. तर ती त्या ह्याच्यातला हा जानू आहे. जानुवरी चिरियेला निशाचर. हरिभजन करणाऱ्या भक्ताचा द्वेष, करणाऱ्यांचा नाश हा होतो. हे प्रल्हादाच्या आख्यानामध्ये जेव्हा वर दिला ब्रह्मानी हिरण्यकश्यपूला, तेव्हा त्याला सांगितलंय तुला मी वर देईन. तो म्हणला मला कुणापासूनच मृत्यू नाही आला पाहिजे. तेव्हा असं होत नाही. या दृष्टम तन नष्टम, ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. कोळे नृसिंहपूरला मी गेलो होतो, ज्वाला नृसिंह. आणि मी तुम्हाला सांगतो की मी अनेक ठिकाणी गेलो. अनेक नृसिंहाची ठिकाणी ही पाण्याच्या जवळ आहेत, किंवा नृसिंहाच्या मंदिराला जात असताना पाण्यातून जायला लागतं. आमचा जो बिदरचा नृसिंह आहे त्याला तर छाती एवढं कायम पाणी असतं, उन्हाळ्यात सुद्धा. म्हणजे तो डोंगरातच आहे, सगळं पाझरणारं पाणी ते खाली येतं आणि जवळपास 1,500 फूट पाण्यातून जायला लागतं. व्हेंटिलेशन नाहीये, उग्र दर्प येतो. आपण जात असताना हाराचा तो जो निर्माल्य असतं त्याचा तो दोरा पायात येतो. नवीन नवीन लोक उड्या मारतात, त्यांना विचित्र वाटतं ते पाण्यातून जाणं वगैरे, भीती वाटते एक प्रकारची. पण कदाचित त्याचं उग्र रूप आहे म्हणून पाण्याचा सहवास किंवा पाणी त्याच्याजवळ आहे. अनेक ठिकाणी मी पाहिलंय की हे आठवणीनं आपण सुद्धा पाहिलं पाहिजे. या ज्वाला नृसिंहपूरला समर्थ या ठिकाणी येऊन गेले असा बोर्ड लिहिलेला आहे. त्यामुळे मला तर फार आनंद झाला. इथं दर्शनाला गेलो, तिथं बोर्ड लिहून ठेवलाय की रामदास स्वामी या वर्षामध्ये इथे येऊन गेले म्हणून. त्या ठिकाणी आपण जातो आहोत याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळतो. समर्थांचे जे श्रेष्ठ बंधू आहेत ज्यांचं नाव गंगाधर पंत, या गंगाधर पंतांनी 3 काव्य लिहिलेली आहेत. 3 काव्य म्हणण्यापेक्षा 3 ग्रंथ आहेत. पहिला आहे भक्ती रहस्य, दुसरा आहे सुगमोपाय. या सुगमोपाय या ग्रंथामध्ये आता ही सगळी मिळून 600 पानं आहेत, सगळी मिळून. यामध्ये हे तोडगे दिलेले आहेत. ती मला गुरुजींनी मला विचारलं की असं काही सांगितलंय का श्रेष्ठांनी वगैरे. यामध्ये काही ते थोड्याफार काही ठिकाणी आहेत ते. आणि तिसरा आहे स्फुट कविता.
जसं समर्थांच्या स्फुट कविता आहेत तसेच गंगाधर पंतांच्याही स्फुट कविता आहेत. जसं आधुनिक महिपती दासगणू महाराज, ज्यांना आधुनिक महिपती असं म्हणतात, अनेक संतांची चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलेली आहेत, अनेक संतांची. तसं संत विजय या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी या रामी रामदास म्हणजे श्रेष्ठांच्या काव्याचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. आता हे श्रेष्ठांचं मी पाहिलं, यामध्ये 108 ओव्या आहेत की ज्यामध्ये नृसिंहाचं चरित्र, प्रल्हादाचं चरित्र आहे. 108 ओव्यांमध्ये पहिल्या 3 ओव्या अवताराचा महिमा आहे. नृसिंह अवतार कसा झाला, काय नाही, नरकेसरी, सामराजा, ही सगळी बिरुदावली या पहिल्या 3 ओव्यांमध्ये आपल्याला सापडतीये. चौथ्या ओवीमध्ये श्रेष्ठ म्हणतात, जीवे मारावयासी हातवटी, तुझ्या हातातच पडले म्हणले ते मारून टाकणे. आता नृसिंह म्हणल्यानंतर काय नरकेसरी येतो, मारण्याशिवाय काय. जीवे मारावयाची हातवटी, तुझ साजेजी जगजेठी, परतोनी मागुते जीवन नुठी. पण तुझ्या हातून मरण आल्यानंतर पुन्हा जन्माला यायची गरज नाही. मारीचाला जेव्हा रावण म्हणाला की असा मी प्लॅन केलाय बघ आणि तुला हे काम करायचंय, मारीचाने रामाचं नाव ऐकल्याबरोबर त्याला हुडहुडीत भरली. राम लहान होता तेव्हा त्यांनी जे मला एक बाण मारला तर मी कोसो लांब जाऊन पडलो. आता तर तू तरुण आहे, आता काही जीवन आपलं काही जगत नाही आपण. रावण म्हणाला तू जर आला नाहीस तर मी तुला मारीन. मग मरण तर कसंही आहे. मारीचाने विचार केला की त्याच्या हातून मेलं तर वर जाऊ, याच्या हातून मेलं तर काही खरं नाही, यापेक्षा कसं का होईना चला आपण. म्हणून मारीच तयार झालाय, अदरवाईज मारीच याला तयार होणार नव्हता. की रामायणामध्ये आपल्याला हे सापडतं. या पुढच्या काही ओव्यांमध्ये हिरण्यकश्यपूनी उग्र तप केलं आणि ब्रह्माला असं सांगितलं की मला असा वर द्या की माझ्या कंडिशन्स आहेत काही. हे 2 भाऊ हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, हिरण्याक्षाचा समाचार वरावतारामध्ये घेतलेला आहे. हिरण्यकश्यपूला जेव्हा सांगितलं की अरे असं होत नाही, तुला मृत्यू अटळ आहे, मृत्यू कुणालाही चुकला नाही. समर्थांनी 4 समास मृत्यूवर लिहिले. मी कायम सांगतो बरं का की समर्थांनी सगळ्यात जास्त 5 समास लिहिले श्रवणावर. श्रवणाचं महत्व फार आहे. त्यानंतर खालोखाल जर लिहिले कुठले तर मृत्यूवर लिहिले. म्हणजे नाचिकेताने विचारलं की या जगाच्या पाठीवर सगळ्यात भयावह काय आहे, दुःखदायक काय आहे, तो मृत्यू आहे. पण मी तुम्हाला म्हणजे मी याचा कधी कधी असा विचार करतो की खरे का हे आपण म्हणतो पण हे होईल का. म्हणजे हे जर 4 समास आपण एकांतात बसून वाचले, याचं चिंतन मनन जर केलं आणि समजा दारात यम उभा राहिला तर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आपण त्याला म्हणू आलास का, अरे चल मी तर तयारच आहे. म्हणजे समर्थ आमच्याकडून या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं भय जे आहे त्या मृत्यूसाठी आम्हाला सहज तयार करतात. बाकीचे तर छाटछूट आहेत. मानवी जीवनामध्ये किती प्रसंग येतात. मी इथं बसून मोठ्या ह्याच्याने बोलतो, परंतु माझ्याही आयुष्यात प्रसंग येतात ना, आपण हलून जातो, डळमळतो आपण. पण शेवटी आपल्याला हा आधार आहे. समर्थांचं वाङ्मय, समर्थांचं काव्य आपल्याला मोठा आधार देऊन जातं. आता त्यांनी जे वर मागितले ते कसे मागितले. दैत्यपती म्हणे सत्य लोकपती, मज मृत्यू नसो दिवसा निसी प्रती. दिवसा निसी म्हणजे रात्री नको. 2 स्वर्गी पाताळी अथवा क्षिती. स्वर्गात नको, पाताळात नको, क्षितिजामध्ये नको. नसो सचेतने अचेतने. मला सचेतनापासून मृत्यू नको, अचेतनापासून नको. जळे अनळे न हो विषय. पाण्यात मी बुडून मरणार नाही, अग्नीत मी पडलो तर मरणार नाही, विष मला कोणी दिलं तरी मरणार नाही. शस्त्रे शापे येणे मिसे.
मला शस्त्राने मृत्यू नाही आला पाहिजे, शाप कुणी दिला तर मला मृत्यू नाही आला पाहिजे. मानव दानव सुरवेशे, मानवाकडून नाही. रावणाचं हे चुकलं. रावणाने मानव आणि वानर या दोघांना सोडलं, बाकी सगळ्याकडून येऊ दे, मग काही फरक पडणार नाही. मानव दानव सुरवेशे सजीव अजीवे नसावा, 17 कंडिशन्स आहेत. भगवंत मोठा लीलावतारी आहे, त्याला माहिती आहे याची पोच कुठपर्यंत आहे, काय काय मागणार. घे अशी काहीतरी एखादी चावी असते की बरोबर त्याला तिथे ते अडकवतं आणि त्याचं काय करायचं ते होणारच आहे. त्यानंतर मग पुढे हा जेव्हा वर देतात तेव्हा ब्रह्माने सांगितलंय, हे मला फार वाक्य आवडतं, की तू जर हरिभक्ताचा कधी द्वेष करशील तर तुझा मात्र काही खरं नाही. मृत्यूबद्दल काय बोलणार, पण तुझं काही खरं नाही हे मात्र तू लक्षात ठेव. कयादूच्या पोटी महाभक्त प्रल्हाद समर्थांनी सांगितलं. समर्थांनी नेहमी सांगतो की समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाची रचना अशी आहे, ती काही असे शब्द घालतात मध्ये. भक्त प्रल्हाद का नाही म्हणलं, श्रेष्ठ धारिष्ठ का म्हणलं, अल्पधारिष्ठ का म्हणलं. धारिष्ट्याला 3 नावं दिली आहेत. तसं भक्त प्रल्हाद, महाभक्त प्रल्हाद, काय विशेषणाच्या पाठीमागचं आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे, हे समजून घेता आलं पाहिजे. आणि मग त्याला प्रल्हादाचा जन्म होतो. आणि आख्यानामध्ये असं आहे की प्रल्हाद हा गर्भावस्थेत असताना महर्षी नारदांचा त्याला बोध झालेला आहे की असं असं तुझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडणार आहे आणि यू शुड बी वेल प्रिपेअर्ड फॉर दॅट, असं हे नारद महर्षींनी त्याला सांगितलेलं आहे. प्रल्हादाची भक्ती ही लहानपणीच दिसते. त्यामध्ये एक ओवी आहे, बोलो सिकताच प्रल्हाद म्हणे हरी नारायण गोविंद. पप्पा मम्मी बाबा काका काही बोलला नाही, तो हरी गोविंद नारायण म्हणायला चालू केलं त्यांनी. बोलो सिकताच प्रल्हाद म्हणे हरी नारायण गोविंद, दैत्य म्हणती हा प्रमाद जीवनाश होईल. सगळे त्याच्या भोवती तर राक्षसच आहेत. ते म्हणाले काहीतरी काय विचित्र बोलायला लागलं, याचं काही खरं नाही म्हणले, आता याचा नाशच आहे. आणि मग पुढे त्याला तो मोठा झाल्यानंतर त्याची ती भक्ती वाढत चालली. हिरण्यकश्यप त्याला समजावून सांगतो, कारण एवढं मोठं राज्य पडलेलं आहे, हे राज्य आपण मिळवलंय, मी असा वर घेतलेला आहे. मला जेव्हा ब्रह्मानी वर दिला तेव्हा सगळे देव चळचळ कापत होते, म्हणले आता काही आपलं खरं नाही ह्याच्यापासून. जेव्हा माता जानकी रावण संन्यासाच्या वेशात आला आणि तो जेव्हा म्हणाला की मला भिक्षा घाल, बघा काय दुर्दैव आहे, त्याला त्याचा तो ते शिवधनुष्य वगैरे ते तो स्वयंवराचा प्रसंग आठवला आणि त्याच्या लक्षात आलं की काय आपली तिथेही फसगत झाली आणि इथं तर भीकच मागावी लागते. एवढा मी माझ्या पायाखाली देव आहे, पण मला आज हिच्या समोर भीक मागावी लागते. आणि जेव्हा तो तिला म्हणतो की भिक्षा घाल आणि मला आता मी काय संन्यासी, मला जास्त मध्ये, तो तिलाच म्हणतो की तू काय राक्षसी नाहीस का, मला म्हणतीयस की मध्ये या झोपडीमध्ये आणि माझे पती आणि माझा दीर येईल आणि ते तुम्हाला भिक्षा घालतील, मला तू खाणार वगैरेस की काय. म्हणजे कशी तो चाल खेळतो. आणि त्याला सुद्धा म्हणजे त्याच्या बंदिवासात असलेल्या देवांना आता प्रश्न पडला की समजा ही सीता जर बाहेर गेली आणि त्यांनी जर उचलून नेलं तर आपलं कसं होईल. सीतेने आज जाऊन जो अग्नी प्रज्वलित केलेला होता त्या अग्नीमध्ये आपली मूळ स्वरूप त्या अग्नीमध्ये ठेवले आणि मायारूपी सीता बाहेर येते. हे आज झालेलं खलबत आहे. देवादी देवांचं आणि सीतेचं झालेलं जानकीचं झालेलं हे खलबत आहे की बाई तू नको जाऊ, हे असाच होणार आहे, तू राम कशाला जाईल तिकडे, काय होईल, आमची सगळी पंचायत होईल, काही करू नाही म्हणली, आपण असं करूया. तेव्हा जे अशा वर जेव्हा असा मिळतो राक्षसाला तेव्हा सामान्य लोक तर पीडित होतातच, साधू संत महर्षी पीडित होतात, पण देवादी देवांना सुद्धा पाचावर धारण बसली आणि त्यांना सुद्धा प्रश्न पडला की आता कसं होईल हे सगळं. हरिनाम स्मरणे कर्म न्यूनाते संपूर्ण होय हे शास्त्र वर्म, हरिभक्त योगे सर्व धर्म सिद्धीते पावती हरिकृपा. तो शेवटचा शब्द सांगतो प्रल्हाद
तो म्हणतो मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मग पिता त्याला आज्ञा करतो सगळ्या लोकांना की याचा कडेलोट करा. काय काय ते आपल्या सगळ्यांना आख्यानामध्ये माहिती आहे की दूत मारायला आले पण ते चक्कर येऊन पडले. त्यानंतर शस्त्रांचे वार चालले नाहीत. उन्मत्त हत्ती सोडले. समर्थांनी आरतीमध्ये लिहिलं आहे का की हत्ती आलेले पळून गेले म्हणले. हत्ती प्रल्हादाला पाहतो आणि पळून जातोय. त्यानंतर मोठे भयानक साप सोडले. विष देण्यात आलं. पर्वतांचा मारा केला. अग्नीमध्ये पाण्यामध्ये काय 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 केलं परंतु काही झालं नाही. आणि जेव्हा हिरण्यकश्यपू वैतागतो आणि तो म्हणतो की तुला कशानेही काही होत नाही, तू जो नारायण नारायण म्हणतोस तो कुठे आहे. आणि त्याने तो हात केला आणि मग हे जे 17 कोडी घातलेली आहे किंवा 17 कंडिशन्स घातलेल्या आहेत त्या 17 कंडिशन्स पाळून भगवंतानी जानूवरी चिरियेला मांडीवर घेऊन त्याला संपवलेलं आहे, त्याचा वध केलेला आहे. आता अशा ह्याच्यापर्यंत कुणी जायला तयार नाही नृसिंहापर्यंत. तेव्हा स्वतः प्रल्हाद पुढे जातात, स्तवन करतात आणि नृसिंह शांत होतात. म्हणून जिवतीच्या फोटोमध्ये पहिल्यांदा जो नृसिंहाचा फोटो येतो तो त्यासाठी की नृसिंह जरी असलं काय ते समर्थांच्या ह्याच्यामध्ये वाङ्मयामध्ये की वाघाची पिलं त्याला घाबरत नाही. त्यामुळे भगवंताचं लेकरू आहे आणि त्या लेकराचं तारण करणं संरक्षण करणं हे त्या भगवंताचं काम आहे. दासबोधामध्ये नृसिंह मंत्र असे अनेक ठिकाणी म्हणजे 5वा दशक मंत्रांचा त्यामध्ये हे संदर्भ आलेले आहेत. भैरव भगवती मल्हारी मुंजा नृसिंह बनशंकरी नागनानी नानापरी पंचायतन पूजा मच्छकुर्म वराव मंत्र नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र रघुनाथ मंत्र कृष्ण मंत्र सांगती. तुम्हाला मी सांगतो की स्वामी गोविंददेव गिरिजींनी 3 ठिकाणी जी रामकथा केली आणि त्या रामकथेचं संपादन आपल्या सुनील दादा चिंचोळकरांनी केलं. त्यामध्ये हा श्लोक घेतलेला आहे की अनेक कथा आहेत, कथा नारायणाची कथा कुणाची परंतु या सगळ्या कथांमध्ये राघवाची कथा ही श्रेष्ठ आहे असं स्वामी गोविंददेव गिरिजींनी त्यांच्या रामकथामृत या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला नारायण नामे पावन झाला अजामेळ. म्हणजे संत कसे पावन झाले कसे उद्धरून गेले याचा दाखला देताना समर्थांनी प्रल्हादाचं नाव घेतलेलं आहे, नृसिंहाचं नाव घेतलेलं आहे. पंचमान वगैरे जी काही समर्थांची अनेक आयाम आहेत. आणि आपल्याला ते जसं सुरुवातीला शिवदास थिटेंनी सांगितले की आपल्याला काय माहिती की दासबोध मनाचे श्लोक फार फार तर आत्माराम आरत्या इथपर्यंत. अहो एका घरामध्ये मी गेलो नवरात्र चालू होतं आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो की प्रतिपदेपासून अंबा बैसली सिंहासनी हो ही समर्थांची आरती, त्यांनी मला असे वेड्यात काढले. ते म्हणले काय संबंध म्हणले समर्थांचा ह्याच्यामध्ये. मला मोठं आश्चर्य वाटलं की आपण जी आरती म्हणतो आहोत ती आरती कुणी रचली हेच आम्हाला माहिती नाही. आता या आरतीच्या पुस्तकामध्ये दुर्गे दुर्गड भारी एक आरती मी घेतलेली. सुनील दादा चिंचोळकर म्हणाले की नरहरी हा मठपती आहे तिथला तुळजापूरचा म्हणून त्यांनी ती आरती रचलेली आहे. पण नंतरच्या या काळामध्ये म्हणजे सुनील दादा चिंचोळकर जसे चिकित्सक आहेत तसं आपण चिकित्सक असलं पाहिजे. पोतेर फेकून मारलं संन्याशाला हा प्रसंग समर्थांनी सुनील दादा चिंचोळकरांनी चिंता करीतो विश्वाची मध्ये घेतला नाही. किती जरी असलं तरी खाली जे सारवायचं पोतेर आहे ते एखादी बाई चांगल्या घरातली बाई संन्याशाला फेकून मारील नाही. हा संदर्भ सुनील दादा चिंचोळकरांनी घेतला नाही. आता सुनील दादांचा शिष्य असल्यामुळे जेव्हा मला असं समजलं लक्षात आलं खात्री पटली की ही आरती नरहरी मालोंनी लिहिलेली आहे. आता पुढच्या आवृत्तीमध्ये दुर्गे दुर्गड भारी ही आरती आपण त्यातून काढणार आहे ते आहे आपण ते मान्य केलं पाहिजे. समर्थांचे मानपंचक आहे तर यामध्ये पहिल्या मानामध्ये समर्थ म्हणतात मच्छकुर्म वरावतो लक्ष्मी नृसिंह वामनू भार्गव भार फेडितो या ध्याने पुण्य संग्रह हो. नृसिंहाचं ध्यान केल्यानंतर
श्रेष्ठांनी सुद्धा, गंगाधर पंतांनी सुद्धा शेवटी असं लिहिलंय की ही 108 कडव्यांचं जर प्रल्हाद उपाख्यान जर ऐकलं तर आपल्याला सद्गती मिळेल वगैरे, असं ते त्या शेवटी त्याचं लिहिलेलं आहे. रामायणातल्या युद्धकांडामध्ये समर्थ रामदास स्वामींनी याचं वर्णन केलेलं आहे की जो श्लोक स्वामी गोविंद देवगिरीजींनी घेतलेला आहे, कथा नृसिंह वामना भार्गवाची, कथा कौरव पांडवा माधवाची, कथा देव इंद्रादी ब्रह्मादिकांची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. हे सांगत असताना, युद्धकांड लिहित असताना समर्थांनी नृसिंहाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. सप्तसमासी नावाचं एक प्रकरण आहे समर्थांचं. त्यामध्ये समर्थ म्हणतात, नृसिंह अवतार कैसा झाला, शुष्क काष्टी प्रगटला, काश्याचा कोठून आला कोण जाणे. बौद्धावताराची आरती करताना, दशावतारामध्ये बौद्धाची आरती करताना समर्थांनी असा विनोद केलाय, मुख गिळून गप्प बसला म्हणले, अर्धे डोळे मिटले, बोलत नाही, काही करत नाही, एवढी लोकांवर अत्याचार व्हायला लागले, कसं काय तर तुझं चाललंय हे टवाळा आवडे विनोद. हे एखाद्या वेळी असं कुठेतरी बोलून गेले म्हणजे समर्थ विनोदापासून फार दूर गेले अशातला काही भाग नाहीये. अनेक ठिकाणी समर्थांच्या वाङ्मयामध्ये विनोद आपल्याला दिसतो, अनेक ठिकाणी आहे. स्फुट ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात, देवे सर्व जेणे घातले बांधोडी, नृसिंह मारिता त्यासी होय. त्या रावणाने सगळ्या देवांना बंदिवासात घातलं, परंतु दशावतारामधला जो नृसिंह आहे आणि त्याच्या पुढचा जो राम आहे त्यांनी या सगळ्यांची सुटका केलेली आहे. त्यानंतर अष्टाक्षरी श्लोक रचना आहे समर्थांची. नरहरी नरपाळे भक्तपाळे भूपाळे, प्रगट रूप विशाळे दाविले लोकपाळे, खवळ तरी पुकाळे काळ काळे फराळे, तट 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 स्तंभ व्यापिले वन्नी जाळे, रजनीचर विभांडी दो करे पोट फोडी, रजनीचर विभांडी दो करे पोट फोडी, गडगडीत गडाडी आतडी सर्व काढी. काय वर्णन आहे ते, आरतीमध्ये वर्णन आहे. आणि त्या सगळ्या ज्या आतडी आहेत त्या आपल्या गळ्यामध्ये ओढून घेतलेल्या आहेत. काय दृश्य असेल. न धरित जनमाने लोक गेले निदाने, हरिभजन हरिजन भजनाने शांत केले दयेने. आणि सगळ्या शेवटी मग पुन्हा तू शांत झाला. समर्थ पुढे म्हणतात, प्रल्हादा कठीण वेळ आली रे, भक्ता कारण झड घाली रे, पडणी पडता राखीला रे, विषाचे निर्विष तेणे केला रे. जे अत्याचार बापाणी केले ते वन्नीही मध्ये टाकीला रे, तो वन्नीच शीतळ केला रे, हत्ती पुढे टाकीला रे, तो हत्तीच पळवून गेला रे, भुजंग बळे डसविती रे, प्रल्हादासी भेऊन पळती रे, भुजंगही पळायला लागले, शस्त्रे भेदिता भेद वेनारे, हरीच्या भक्तासी काही चालेना रे, खांबावरी घाव हणीला रे, देव तेथेच प्रगटला रे, देव भक्ताला उदास रे, कदान करी म्हणी दास रे. असं वर्णन समर्थांनी नृसिंहाचं केले. आणि हीच ती वेळ आहे, दिवसा नाही रात्री नाही, संध्याकाळच्या वेळेला नृसिंहाचा अवतार प्रगट झालेला आहे. आणि समर्थांची अजून एक रचना आहे की जी याचा वापर आपण आपल्या ओळखी पाळखीमध्ये केला पाहिजे. मी बऱ्याच जणांना सांगितलंय, झळझळीत झळाळी ज्वाळेले झळाळी, लळळीत लळाळी लाळळीत लाळी, हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी, असं ते ळ आलेलं आहे. आणि ज्यामुळे आपल्या जी मुलं अडखळतात, ज्यांची जीभ वळत नाही, त्यासाठी हे जर सकाळ संध्याकाळ जर हे स्तोत्र म्हणलं तर आपल्याला चांगले उच्चार होऊ शकतात, सद्गती मिळेल, स्वर्गात स्थान मिळेल. ते होईल तेव्हा होईल, पण इथं तर नीट बोलायला आलं पाहिजे, म्हणून हे काव्य म्हणलं पाहिजे. आणि असा नृसिंह अवतार किंवा अशा नृसिंहाचं स्तवन वर्णन समर्थांनी, समर्थांच्या श्रेष्ठ बंधूंनी केलेलं आहे. दासबोध सखोल अभ्यास या परिवारामध्ये मी नेहमी सांगत असतो की आत्ता आपण एक फार मोठं काम केलंय. अहो, काही महिन्यापूर्वी काय अपलोड केलं आपण, दास विश्रामधाम अपलोड केला. तेव्हा त्या आठवड्यामध्ये किती त्याला लोकांनी पाहिलेलं आहे. आणि आत्ता नाही, दास विश्रामधामच्या अगोदर आपण काय केलं, आता दास विश्रामधाम आत्ता केला आत्माराम महाराजांचा, आता या 8 दिवसापूर्वी. अशा सगळ्यात जास्त, आता हे आम्हाला काही समजत नाही, तुम्हीच आम्हाला पाठवता नकाशे काढून, या महिन्यात एवढा, त्या महिन्यात तेवढा. अरे बाप, अरे आकडे पाहायचे, 4000, 2000, 3000, ही सगळं कर्तृत्व त्यांचं आहे. आणि मी खरंच सांगतो की समर्थांच्या या
मांदियाळीमध्ये समर्थ संप्रदायामध्ये आम्ही कुठेतरी असो परंपरेमध्ये, पण ही मंडळी जी आहे ही समर्थांची डायरेक्ट अनुग्रहित असते, म्हणून त्यांच्या हातून एवढं मोठं काम झालं आणि आपण सगळे साक्षीदार आहोत ह्याचे. एवढंच नव्हे, याच ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतला होता, 50-60 जण होते, तेव्हाही आमचे अरुण वाघमारे आले होते आणि मला अजून आठवते की त्यांनी तेव्हा, त्यांना पटणार नाही परंतु त्या दिवशीचं भोजनाचा खर्च त्यांनी सगळा दिला होता. ते अशी मंडळी आहेत की जी अशा या उपक्रमाला उचलून धरतात. ग्राहक पंचायतीमध्ये त्यांचं मोठं काम आहे. मी जसं म्हणालो, जसं जोगळेकर कुटुंब आहे तसं आमचं वाघमारे कुटुंब आहे. ही सगळी मंडळी आहेत आणि हे पूर्व सुकृताशिवाय काही होत नाही. असा मी आत्ता थोड्या वेळापूर्वी घरी म्हणालो की दर 2 महिन्यात आपला काहीतरी उपक्रम होतोय. आत्ता मध्यंतरी आम्ही आपले दिवाकर भटांचे वंशज जे आहेत, दिवाकर स्वामी देशपांडे, महाबळेश्वर मठाला जाऊन आलो. काय सुरेख काम चालू आहे, 7,000 स्क्वेअर फुटाचं काम चालू आहे. आणि ते मला 2-3 वेळा म्हणाले की डॉक्टर लाड म्हणले, हा मठ म्हणजे दासोहचा मठ तुम्ही समजा. म्हणजे अशी माणसं पुढे येतात. मला खरं सांगतो, संध्याकाळची वेळ समर्थ अक्का स्वामी इथे आहेत. एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, काही झालं की लोक मला फोन करतात, विचारतात की काही मला पाठवायचं होतं, अकाउंटला पाठवू का? मी म्हणतो अहो आत्ता भरपूर आहे, आत्ता नको काही पाठवायला. असा हा परिवार असा आहे की जो अत्यंत शिस्तबद्ध आहे, समर्थांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणार आहे. आणि तिसरं जे फिदर इन कॅप आहे, फिदर इन क्राऊन, ते म्हणजे दातृत्व संपन्न. 13 दिवसामध्ये 12.5 लाख रुपये जमा होतात. आता 1.5-2 महिन्यामध्ये द्यायचे ठरले होते 7,50,000 स्वामीजींना. त्यांची 75वी झाली नुकती मागच्या वर्षी. 75वीच्या निमित्ताने 7,50,000 देऊ असा संकल्प केला. तो 1.5-2 महिन्यामध्ये आकडा वाढत गेला. 13 लाख रुपये जमले. मग आता काय करायचे? 11,11,111. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे, दासबोध सखोल परिवारा तुम्ही. आपण सगळ्यांनी ही समर्थांची सेवा शांत चित्ताने ऐकून घेतली. जोगळेकरांनी मला आवर्जून बोलावलं, त्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सगळे उशीर झाला तरी पण घड्याळीकडे न बघता, चेहऱ्यावर कंटाळवाना भाव न आणता आपण ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. जय जय रघुवीर.